नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा करते खूप छान असाल आणि मी पण मस्त आहे. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत वज्रेश्वरी. हो, वज्रेश्वरी अकलोली गावामध्ये. वज्रेश्वरीमध्ये एक छोटंसं गाव आहे, ते आहे अकलोली. आणि अकलोलीला आहेत तीर्थकुंड. हो, हे जे मी पाण्यात हात टाकत आहे हे आहे तीर्थकुंड. म्हणजे गरम पाणी आहे, ते नैसर्गिक गरम पाणी आहे, ते तीर्थकुंड म्हणतात त्याला. तर हे आहे रामकुंड आणि हे आहे सीताकुंड. रामकुंडामध्ये थोडं जास्त गरम पाणी आहे मित्रांनो, आणि सीताकुंडामध्ये आहे हलकं कोमट पाणी. आणि त्याच्या बाजूला आहे लक्ष्मण कुंड आणि शंकर कुंड. हो, अशा इथे 4 कुंड आहेत मित्रांनो. तर ह्या 4 कुंडा बघा, तुम्हाला एकदम त्या समोर शंकर मंदिराच्या एकदम समोर आहेत ह्या 4 कुंडा. आणि इतक्या छान आणि इतकं निसर्गिक ते पाणी आहे मित्रांनो. तीर्थ पाणी आहे, ती तीर्थ पाणी. कोणाची वाईट वाकडी नजर आपल्यावर असेल किंवा कोणी काही करणी कवटी केलेली असेल, ती सर्व नाहीशी होते ह्या पाण्याने आंघोळ केली तर. आणि दुसरी अजून पण आपल्याला स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो. आणि बाजूलाच आहे साई मंदिर. खूप छान आणि खूप सुंदर असं साई मंदिर आहे मित्रांनो. तर साई दर्शन सुद्धा तुम्हाला तिथे होणार, म्हणजे कारण एकाच परिसरामध्ये सगळं आहे ते. तर हे बघा, साई मंदिर खूप छान आहे, सुंदर मंदिर आहे. आणि बाजूलाच आहे नित्यानंद महाराज यांची मूर्ती. जाऊया, मी तुम्हाला दाखवते ती पण. तर नित्यानंद महाराजाची पण सुद्धा इतकी सुंदर आणि इतकी छान मूर्ती आहे, ती खूप म्हणजे खूपच छान. तर ही बघा नित्यानंद महाराजांची मूर्ती खूप सुंदर आहे, खूप छान. इतकं प्रसन्न वाटतं मित्रांनो इथे येऊन, खूपच छान. आणि त्याच परिसरामध्ये अजून एक मंदिर आहे. हो, ते पण साई मंदिर. अशी 2 मंदिर आहेत इथे जवळजवळच, एकाच परिसरामध्ये आहेत. म्हणजे आपण इथे आलो ना की म्हणतात ना की सगळं काही एकदम प्रसन्न प्रसन्न वातावरण वाटतं, खूप छान. कुंडात आधी आंघोळी करायच्या, कारण तीर्थकुंड आहे ते. कुंडांच्या पाण्याने आंघोळी करायच्या आणि मग सगळे दर्शन घ्यायचे, म्हणजे आपण पूर्ण पवित्र झालो. आता मी तुम्हाला नेते मित्रांनो. आणि हे समोर आहे ज्योतदीप. हो, ज्योती लावतात इथे, म्हणजे दिवे लावतात, त्याला म्हणतात ज्योतदीप. तर हे आहे ज्योतदीप. आणि मी तुम्हाला आता नेते अकलोलीलाच आहे, पण दुसरी बाजूला तिथे आहे 7 कुंडा. हो, तर मी तुम्हाला तिथल्या 7 कुंडा सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो, कारण तेही एक तीर्थच आहे. ज्योतदीप तुम्हाला दाखवली आहे, आता मी तुम्हाला दाखवते 7 कुंडा. तर चला या मित्रांनो माझ्या सांगते. तर हे बघा, मी इथे पोहोचलेली आहे. अकलोलीमध्येच एक दुसरा भाग आहे. तर ह्या बाजूला आहे नदी. हो, तानसा नदी. मी तुम्हाला माझा एक आधी व्हिडिओ बनवलेला पण आहे मी तानसा नदीवर. ह्या बाजूला आहे तानसा नदी आणि ह्या बाजूला आहेत त्या 7 कुंडा. तर मित्रांनो, या मी तुम्हाला 7 कुंडा सुद्धा दाखवते, कारण तिकडे आहेत त्या 4 कुंडा. शंकर कुंड, सॉरी, रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मण कुंड आणि शंकर कुंड. आणि इथे आहे 7 कुंडा. तर ह्या कुंडांमध्ये सुद्धा इतकं गरम पाणी आहे मित्रांनो. हे पण तीर्थकुंड पाणी आहे, तीर्थ. हो, हे पण तीर्थकुंड. बघा तुम्ही, या पाण्यामध्ये पण इतकं गरम पाणी आहे. बाजूला बघा तुम्ही, भाविक लोक येतात, दिसतात तुम्हाला, समोर दिसतात. हे बघा, तुम्हाला कसं वाटलं हे पुन्हा तुम्ही परिसर बघून घ्या. सगळा परिसर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. इथे स्टॉल लागलेले आहेत, आपल्याला कपडे बदलता येतात किंवा आपल्याला काहीतरी नाश्ता वगैरे भेटतो. ऊसाचा रस आहे किंवा नारळ पाणी आहे, काही नाश्ता, अजून वडापाव, भजी, समोसे सगळे मिळतात इथं. आणि तिथे आपल्याला बकेट, मग्गे सुद्धा मिळतात. असं हे सुंदर परिसर आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला दर्शन घडून दिल्याच्या नंतर आता मी निघालेली आहे मित्रांनो माझ्या घरी. तर तुम्हाला कशी वाटले हे कुंड, तर मला नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंट मधून. हो मित्रांनो, जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.